नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपण आज शिकणार आहोत तो मराठीच्या व्याकरणातील एक महत्त्वाचा भाग. महत्त्वाचा म्हणून असा की आज आपण शिकणार आहोत ते भाषेचं सौंदर्य. आता सौंदर्य हे भाषेला कसं असेल असं तुम्हाला प्रश्न पडला असेल, पण बघा मी काही तुम्हाला अगोदर सुरुवातीला तुमच्याबद्दलच काही प्रश्न विचारते. जसं तुम्ही स्वतःचं सौंदर्य आरशामध्ये न्याहाळत असता आणि आरशामध्ये बघताना तुम्हाला प्रत्येक वेळेस आपल्यामध्ये किंवा आपल्या व्यक्तिमत्वामध्ये असणारी सगळ्यात चांगल्या चांगल्या गोष्टी दिसत असतात, किंवा आपण आरशात स्वतःला निहाळतो तेव्हा प्रत्येक वेळेसच आपल्यामध्ये असणाऱ्या चांगल्या गुणांचा आपण आरशामध्ये प्रकर्षाने विचार करत असतो. आपण भाषेला पण सौंदर्य असतं असं मी या ठिकाणी तुम्हाला आता सांगितलं, पण भाषेचं सौंदर्य आणि आपल्या व्यक्तिमत्वातलं सौंदर्य ह्याच्यामध्ये नेमका काय फरक आहे तर तो आज आपल्याला बघायचा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं तसं की आपण आपलं सौंदर्य न्याहाळताना जेवढं आपल्याकडे सौंदर्य आहे त्यापेक्षा आपण सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न करतो, आणि तो प्रयत्न आपण करत असतो अलंकाराने. ज्या पद्धतीनं स्त्री असू द्या पुरुष असू द्या वेगवेगळ्या अलंकाराचा वापर करून आपण आपलं सौंदर्य अजून खुलवण्याचा प्रयत्न करतो, तसंच अगदी जसं आपलं व्यक्तिमत्व आपण खुलवतो तसं भाषेला सुद्धा एक प्रकारचं सौंदर्य असतं. जसं मी सांगितलं की अलंकार आपण घालतो, तर स्त्रिया असू द्या केसामध्ये गजरा माळतील, कानातले घालतील, गळ्यातले घालतील, अशा वेगवेगळ्या प्रकारे अलंकाराने स्वतःला सुशोभित करत असतात. तसंच स्त्रीच्या बरोबर आपण पुरुषांना बघितलं तर हातामध्ये कडं असतं, गळ्यामध्ये चैन असते किंवा घड्याळ असतं त्यांच्या हातात. ह्या सगळ्या त्यांना ज्या वेगवेगळ्या गोष्टींनी अलंकारित करता येतो तसं स्त्री पुरुष हे नेहमी अलंकारित करत असतात स्वतःला. त्या पद्धतीनं आज आपल्याला आपल्या लिखाणाद्वारे मनोरंजनात्मक पण तरी पण अभ्यासपूर्ण असं भाषेचं सौंदर्य वाढवायचं आहे. आता हे भाषेचं सौंदर्य आपण वाढवणार कसं, तर भाषा सौंदर्य हे वाढवताना आपल्याला प्रकर्षाने जाणवते त्या म्हणी. आणि आज आपला जो भाग आहे तो आपण जो शिकणार आहोत तो आहे म्हणी. आता सगळ्यात महत्त्वाचं, म्हणी शिकवण्याच्या अगोदर किंवा म्हणी शिकण्याच्या अगोदर नेमकं म्हणी म्हणजे काय हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आता म्हणी म्हणजे नेमकं काय, तर म्हणी म्हणजे जे लोक वारंवार ज्या गोष्टीचा उल्लेख करत असतात किंवा स्वतःला आलेले अनुभव उपदेशात्मक वाक्यांमध्ये सांगत असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांमध्ये जे आपण स्पष्ट करतो त्या पद्धतीनं आज आपल्याला म्हणींचा वापर करायचा आहे. आता आपला जो वर्ग आहे तो वर्ग 7वीचा आहे, पण म्हणी ह्या अगदी आपण बालपणापासून घरातल्या सगळ्या वयस्कर माणसांना वारंवार बोलताना ऐकतो. घरामध्ये अनेक जणांना सवय असते की म्हणींचा वापर ते आपल्या बोलीभाषेमध्ये सतत करत असतात. त्यामुळे म्हणी म्हणजे नेमकं काय हे अगोदर आपण स्पष्ट करून घेऊया आणि त्यानंतर आपण निरनिराळ्या प्रकारच्या म्हणी समजून घेऊया, त्यांचे अर्थ जाणून घेऊया. मी जसं सांगितलं की म्हण म्हणजे लोकांनी वारंवार उच्चारलेले वाक्य. थोडक्यात म्हणी म्हणजे लोकांनी वारंवार उच्चारलेले वाक्य. आता नेमकं वारंवार उच्चारणे म्हणजेच काय, तर त्यांना ज्या वेगवेगळ्या घटनेमधून परिस्थितीमधून त्यांना जे अनुभव आलेले आहेत, त्यांना जी माहिती निर्माण झालेली आहे किंवा त्यांना त्या परिस्थितीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या असतील तर तशा अडचणी परत पुढच्या व्यक्तीला होऊ नयेत, त्यामुळे त्या विशिष्ट अशा वारंवार उपदेशात्मक सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच वाक्यांना म्हणींचं रूपांतर केलेलं आहे किंवा म्हणी ही उपमा दिलेली आहे. जसा म्हणींच्या माध्यमातून आपण आपले विचार प्रगट करत असतो. समाजाचा जणू काही तो आरसा असतो. ज्या परिस्थितीतून आपण जात असतो आणि आपल्याला येणारे जे अनुभव असतात ते पुढच्या व्यक्तीला त्या संकटामधून आपण कसं परावृत्त करू शकतो हे जणू काही म्हणी सांगत असतात. त्या पद्धतीत जे वाक्य किंवा विचार आपण अजून एक तुम्हाला समजेल अशी मी व्याख्या सांगतेय की जे वाक्य किंवा विचार
माझ्या बरोबरीने प्रत्येकाने वर्गपाठ लिहून घ्यायचा आहे. जसे दुसरी व्याख्या आपली होईल की जे वाक्य किंवा विचार वारंवार म्हणण्यात येतात, वारंवार म्हणण्यात येतात त्यांना काय म्हटलं जातं? म्हण किंवा म्हणी. त्यांना म्हणी असे म्हणतात. आता सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हाला पडला असेल की मी सांगितलं होतं की भाषेचं सौंदर्य. आता भाषेचं सौंदर्य म्हणजे काय? तर मी जे पहिल्यांदा उदाहरण दिलं की आपण आपल्या व्यक्तिमत्वाला खुलवण्यासाठी वेगवेगळे जसं अलंकाराचा वापर करतो, तसंच भाषेला परिपूर्ण करण्यासाठी आपल्या लिखाणातून म्हणा, आपल्या बोलण्यातून, आपल्या वाचनातून हे सतत जे मनोरंजनात्मक पण तरी पण अभ्यासपूर्ण असं जे वाक्य येतात, त्या व्याकरणामुळे त्याला एक वेगळंच रूपांतर मिळतं किंवा व्याकरणामुळे त्याचा जो मुख्य अलंकार आहे भाषेचा हे व्याकरण आहे. आणि त्या व्याकरणाच्या निरनिराळ्या काना, मात्रा, वेलांटी किंवा नाम, सर्वनाम या सगळ्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे ते अलंकार भाषेला शुद्ध आणि उत्तम असे करत असतात. त्यामुळे म्हणीमध्ये सुद्धा हे सगळे वाक्य शुद्ध पद्धतीनं आपल्या समोर येणं आवश्यक असतं. मानवाच्या चांगल्या आणि वाईट आचार विचार किंवा निरनिराळ्या चालीरीती, आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे नातेसंबंध या प्रत्येकावर म्हणी अवलंबून असतात. प्राणीमात्रांवर म्हणी आहेत, व्यक्तीच्या नात्यावर म्हणी आहेत किंवा आपल्या प्रत्येक परिस्थितीवर म्हणी ह्या दिसून येतात. प्रत्येक गोष्ट जशी जशी आपण अनुभव घेतो, जसा जसा आपण त्याचा अभ्यास करतो, ज्या पद्धतीने आपण त्याचं निरीक्षण करतो, या सगळ्या गोष्टींमधून ती म्हण उत्पन्न होत असते किंवा ती म्हण तयार होत असते. कमीत कमी शब्दांमध्ये परिस्थिती पाहून लोकपरंपरेने वेगवेगळ्या प्रकारच्या या ज्या म्हणी आहेत ह्या शब्दसमूहालाच किंवा योग्य शब्दसमूहालाच आपण काय म्हणतो? म्हण असं म्हणतो. मला आशा आहे की तुमच्या प्रत्येकाला म्हण म्हणजे काय हे कळलं असेल. पण आपण आता काही म्हणी बघूया, त्याचा अर्थ समजून घेऊया, जेणेकरून तो प्रत्येक वेळेस आपल्या जसा जसा अनुभव आपल्याला त्याच्यामध्ये येतो त्या त्या पद्धतीनं आपल्याला त्या समजून येतात. आता पहिली म्हण मी तुमच्या समोर दाखवतीये. बघा, तुमच्यापैकी कोणाला वाचता आलं तर वाचा, नाही तर मी प्रत्येकाला मागच्या बेंचच्या विद्यार्थ्यापर्यंत प्रत्येकाला ऐकू जाईल या पद्धतीने मी तुम्हाला सांगेल की कोंबडा झाकणे म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही. आता हे साधं वाक्य आहे, पण यामागे जो अर्थ लपलेला आहे तो तुम्हाला फक्त केवळ शब्द वाचून किंवा हे वाक्य वाचून ह्याचा अर्थ कळणार नाही. ह्याचा आपण पहिल्यांदा बोर्डवर म्हण लिहूया. जी पहिली म्हण आहे, कोंबडा झाकला म्हणजे तांबडे फुटायचे राहत नाही. आता या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो? आपण सगळ्यांना माहिती आहे की आपण पूर्वीपासून बघतो की सकाळी कोंबडा आरवला की पहाट झाली, सकाळ झाली. ही पूर्वीपासून एक प्रकारची सकाळ होण्याची प्रतीक आपण बघतो किंवा आपल्या प्रत्येकाला लक्षात येतं की ग्रामीण भागामध्ये सकाळी सकाळी 4-4:30च्या दरम्यान जर का कोंबड्याचा आवाज आला तर त्यावेळेला प्रभात झालेली आहे, सकाळ झालेली आहे असं बघितलं जातं. आणि त्याच अर्थाने या ठिकाणी या म्हणीकडे बघायचंय की आपण एखाद्या कोंबड्याला झाकून ठेवलं किंवा त्याला लपवून ठेवलं, त्याला सकाळ झालेली आहे, प्रभात झालेली आहे हे त्याला कळूच दिलं नाही आणि त्याला अंधारात ठेवलं तर तरीही सकाळ होण्याची काही थांबत नाही. म्हणजे प्रत्येक परिस्थितीनुसार ज्या ज्या वेळेला ज्या ज्या घटना घडायला पाहिजेत त्या बरोबर त्या घडतात. कोणत्याही परिस्थितीमुळे दुसरी परिस्थिती होण्याचं थांबत नाही किंवा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट अडथळे येत नाही. त्या अर्थाने
ही म्हण आहे की कोंबडा झाकला म्हणजे तांबडे फुटायचे राहत नाही. तांबडे याचा अर्थ या ठिकाणी पहाट असा अर्थ होतो. आणि कोंबड्याला झाकलं, त्याचा आवाज नाही आला तर सकाळ होत नाही असं नाही. सकाळ होण्याच्या वेळेला बरोबर सकाळ होतच असते. आणि कोंबडा झाकून जरी ठेवला, त्याला लपवून जरी ठेवलं तरी त्याचा सकाळ होण्याशी काहीही संबंध नसतो. या अर्थाने ह्याचा अर्थ आपण बघू. अर्थात प्रत्येक गोष्ट अर्थात प्रत्येक गोष्ट ही योग्य वेळ येताच घडतेच. थोडक्यात काय तर सकाळ होण्याचा आणि कोंबड्याचा तसा काहीही संबंध नाही. पण तरी पण आपण असं मानतो की कोंबडा ओरडला तरच सकाळ होते. पण या ठिकाणी या म्हणीच्या अर्थानुसार आपण कोंबड्याला झाकलं तरीही काही फरक पडत नाही. सकाळ व्हायच्या वेळेला सकाळ होतच असते. त्यानंतर आपण पुढची म्हण बघणार आहोत. आशा आहे की प्रत्येक जण माझ्यासोबत लिहित असेल आणि त्यानुसार मी प्रत्येकाची वर्गपाठाची वही नंतर तपासणार आहे. तुमच्या प्रत्येकाच्या वहीत प्रत्येक शब्द न शब्द सुवाच्य अक्षरामध्ये, वळणदार अक्षरामध्ये तो मला पूर्ण पाहिजे. आपण दुसरी म्हण बघणार आहोत. आडात नाही तर या पद्धतीने मी दुसरीही म्हण लिहून आणलेली आहे. तुमच्या प्रत्येकाच्या दिसेल अशी, ठळक अशी तुम्ही सुद्धा अशा तयार करू शकता आणि तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करताय त्या ठिकाणी अशा पद्धतीने लावू शकता. तर पोहऱ्यात कुठून येणार? आता ह्या म्हणीचा अर्थ आपण अगोदर समजून घेऊया आणि त्यानंतर लिहूया. आता आड म्हणजे विहीर. ज्या विहिरीप्रमाणे आड असतं, फक्त त्याला विहिरीला जो कठडा असतो तसा आडाला कठडा नसतो. केवळ फक्त आडाचा जो भाग असतो हा खोल खड्ड्याप्रमाणे असतो आणि त्यामध्ये सुद्धा विहिरी एवढेच तो खोल खड्डा असतो आणि त्याच्यातून आपण पाणी घेतो. पूर्वी विहिरींच्या अगोदरही खूप प्रत्येक ग्रामीण भागामध्ये आपल्याला आड असलेलं जाणवतं आणि त्या आडातून पाणी काढताना त्या आडामध्ये खाली वाकूनच ते पाणी काढलं जातं. ज्या पद्धतीनं विहिरीला चक्र लावून खाली सोडण्यात येते बादली, तशा त्या पद्धतीनं आपण आडातून काढू शकत नव्हतो. आडामध्ये म्हणजे डायरेक्ट तुम्हाला खाली वाकूनच त्याच्यातून पाणी काढावं लागतं. म्हणून आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. या वाक्यामधून, या म्हणीवरून तुमच्या लक्षात येईल की जर आडामध्ये पाणी असेल तरच तुम्ही ते वर शेंदून काढू शकता. पण आडामध्ये जर का पाणी नसेल तर तुमच्या पोहऱ्यामध्ये किंवा तुम्ही वर जे उडून घेताय त्याच्यामध्ये पाणी येणारच नाही. थोडक्यात हे शब्दशः अर्थाने घ्यायचं नाही की केवळ पाणी काढण्याच्या अर्थानेच आपल्याला हे घ्यायचं नाही, तर प्रत्येक गोष्टीची बुद्धिमत्ता ही प्रत्येक व्यक्तीमध्ये असली पाहिजे. प्रत्येकामध्ये गुण हे वेगवेगळे असतात. तुम्ही आता वर्गामध्ये जवळपास 40 जण आहात, मग प्रत्येकामध्ये एक वेगवेगळा गुण असतो. कोणाचा अक्षर चांगला असेल, कोणाचा स्वभाव चांगला असेल, कोणाचा अभ्यासू वृत्ती असेल, कोणाची मदत करण्याची वृत्ती असेल. ज्या पद्धतीनं प्रत्येकामध्ये एक वेगळा असा गुण आहे, तर बाकीच्या 39 विद्यार्थ्यांकडनं जर का तुम्ही त्यांच्यातला एक एक गुण घेण्याचा प्रयत्न केला तर बरोबर तुमची व्यक्तिमत्व, तुमची प्रतिभा ही अजून निखरत जाईल आणि अजून तुमची तेजस्वी अशी व्यक्तिमत्व तुमचं होऊ शकतं. आपल्या जवळचा एकच गुण आपण घेऊन न राहता, त्याच्यातच समाधानी न राहता, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जे गुण आहेत त्यांच्यातूनही आपण गुण संपादन करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आपल्या व्यक्तिमत्वाला अजून खुलवण्यासाठी आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येईल, म्हणजे आपलं व्यक्तिमत्व खुलत जायचं, खुलवत जायचं. पण एखादी गोष्ट मुळात तुमच्यामध्ये नसेल तर ती प्रकर्षाने आपण
दाखवू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्ट मुळात आपल्यामध्ये असली पाहिजे, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये असली पाहिजे, तर अजूनच आपलं व्यक्तिमत्व समोरच्या समोर उभारून दिसत असतं. त्यानंतर यामध्ये आपण त्याचा अर्थ पाहू आता. मुळात एखादी गोष्ट असणे आवश्यक असते. तरच त्याचा उपयोग करता येतो. मी तुमच्या व्यक्तिमत्वाचं उदाहरण दिलं. अशा पद्धतीनं तुम्ही प्रत्येक गोष्टीचे याचा साधर्म बघू शकता. एखादी गोष्ट मुळात तुमच्यात असली तरच ती जाणवते. केवळ आपण इतरांना आपल्याबद्दलचा बडेजावपणा सांगून होत नाही, तर मुळात ती गोष्ट तुमच्यामध्ये असली पाहिजे, तरच ती समोरच्याला प्रकर्षाने दिसून येते. त्यानंतरची आपली पुढची म्हण आहे, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. पहा, ही पुढची जी म्हण आहे आपली, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. आता मी तुमच्या समोर आपली तिसरी म्हण लिहितीये. पुढची म्हण आहे, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. आता या म्हणीचा अर्थ आहे, या म्हणीमध्ये ब्रह्मज्ञान याचा अर्थ हुशारी, समोरच्याला ज्ञान सांगणे, आणि पाषाण म्हणजे दगड. प्रत्येक नवीन शब्द आला तर त्याला तुम्ही अधोरेखित करा. मी जसं जसं स्पष्टीकरण देते तसं तसं तुम्हाला सांगतेय, पण तरी पण या वाक्यामध्ये शब्दशः तुमच्या लक्षात येईल की लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. याचाच अर्थ की आपण इतरांना ज्ञान सांगायचं, इतरांना समजून सांगायचं, इतरांना कसं वागायचं याबद्दल सतत उपदेश करायचा, पण त्या चुका वारंवार आपण स्वतः करायच्या. या उक्तीप्रमाणे काय होते की आपण इतरांना समजून सांगायचं की त्याची काय चूक झालेली आहे, पण मुळात ती चूक आपणही करतोय याच्याकडे मात्र पूर्णतः दुर्लक्षित करायचं, असं असू नये. त्यावेळेस या म्हणीचा वापर केला जातो की एखादी व्यक्ती अशी असते की स्वतःमध्ये त्या 100 चुका असतात, पण इतरांना समजून सांगताना आपल्यातल्या चुका ह्या दुर्लक्षित करून समोरच्याच्या चुका सतत वारंवार त्याला सांगत राहणं, त्याला प्रकर्षाने जाणीव करून देणं की तुझं या ठिकाणी असं असं चुकतंय. तर अशा पद्धतीचे व्यक्तिमत्व, काही जणांचा स्वभाव असा असतो. त्यावेळेस लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. कोरडे पाषाण याचा अर्थ स्वतःमध्ये ते ज्ञान असणं पण आवश्यक आहे, तर तुम्ही इतरांना समजून सांगू शकता, तर इतरांना सांगण्याचा तुम्हाला अधिकारही असतो. पण सगळ्यात अगोदर तुम्ही काय विचार केला पाहिजे की तुमच्यामध्ये त्या सगळ्या चुका ज्या होत आहेत त्या तुम्ही तुमच्यातल्या अगोदर दूर केल्या पाहिजेत. त्या अर्थाने ह्याचा अर्थ आपण समजून लिहून घेऊया. इतरांना उपदेश सांगणे मात्र स्वतः वारंवार त्याच चुका करणे. या अर्थाने इतरांना समजून सांगायचं, पण आपण मात्र त्या चुका सुधारायच्या नाही. या अर्थाने लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. जवळपास आपण 2 ते 3 म्हणी बघितलेल्या आहेत. प्रत्येक म्हणीचा तुम्हाला अर्थ कळत असेल, काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही मध्ये मला विचारू शकता, हात वर करू शकता किंवा
ज्या विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील ते विद्यार्थी मला त्याच्या शंका विचारू शकतात. आपण इथपर्यंत तुम्हाला समजले असं समजून मी पुढची म्हण तुम्हाला सांगते. आता आपल्याला पुढची म्हण बघायची आहे. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे. खूप साधे सरळ वाक्य आहे, खूप सोपे असे वाक्य आहेत. रोजच्या जीवनामध्ये या गोष्टी, या शब्दांना तुम्ही जाणता, पण याच्या मागे जो शब्द दडलेला आहे, या शब्दांच्या मागे जो अर्थ दडलेला आहे, हा मात्र तुमच्या कल्पनेच्या पलीकडचा आहे. तर समजून घ्या अगोदर या म्हणीद्वारे काय स्पष्ट केलं जाते. सुरुवातीला मी म्हण लिहिते अगोदर आणि त्यानंतर त्याचा अर्थ समजून सांगते. चौथी म्हण आहे, आंधळा मागतो एक डोळा, आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे. बघा, अगदी साधे सरळ शब्द आहेत. तुम्हाला आंधळ्याचा पण अर्थ माहिती आहे. आंधळा याचा अर्थ ज्या व्यक्तीला दृष्टी नाहीये, ज्या व्यक्तीला दिसत नाही असा व्यक्ती. आणि त्याची अपेक्षा काय असणार आहे की तो एकतरी डोळा देवाला मागेल, कारण की मला ही सृष्टी बघता यावी, ह्या सृष्टीचा हा निसर्ग मला अनुभवता यावा, ह्या सगळ्या सृष्टीतले वेगवेगळे रंग मला बघता यावेत. या अर्थाने तो आंधळा म्हणतो की मला देवा एक तरी डोळा दे. तू मला दोन्ही डोळे दिलेले नाहीत, पण एका डोळ्याने तरी मी या सृष्टीचा उपयोग करून घेईल, या सृष्टीला मी पाहिल. या अर्थाने एखादा व्यक्ती एकच डोळा मागतो, पण देव मात्र त्याला काय करतोय, दोन डोळे देतोय. याचा शब्दशः अर्थ कोणत्याही म्हणीचा कधीही घ्यायचा नाही. त्या अर्थाने या म्हणीचा अर्थ समजून घ्या अगोदर. एखादा व्यक्ती जर का एक गोष्ट मागत असेल आणि त्याला त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त गोष्टी मिळत असतील, तर त्यावेळेला या म्हणींचा वापर केला जातो की आपण जी अपेक्षा केलेली असती त्या अपेक्षेमध्ये आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त जेव्हा प्राप्त होतं, त्यावेळेस आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे, हा अर्थ त्या ठिकाणी लागू होतो. म्हणून याचा अर्थ असा होतो, अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्त होणे. अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्त होणे. एखादी गोष्ट आहे, आपण सहज रोजच्या जीवनातल्या दैनंदिन आयुष्यातलं बघा, तुम्हाला असं वाटतं की आज संध्याकाळी बाबांनी येताना काहीतरी थोडी मिठाई घेऊन यावी, आणि खरंच तसं होतं. एक नाही तर बाबा येताना दोन दोन मिठाई घेऊन येतील आणि तुमच्या आवडीची एखादी गोष्ट घेऊन आले तर आपल्याला वाटतं की अरे मी फक्त मनामध्ये विचार केला होता आणि खरंच आज बाबांनी ती गोष्ट आणली, किंवा माझा आवडता पदार्थ बाबांनी आणला. छोट्या छोट्या गोष्टीतून आपण अनुभव घेत असतो, आनंद घेत असतो, निरीक्षण करत असतो, आणि याच निरीक्षणाच्या माध्यमातून आपल्याला येणारे जे अनुभव आहेत ते उपदेशात्मक या म्हणींच्या स्वरूपात, आपल्या लिखित स्वरूपात किंवा आपल्या बोली भाषेमध्ये सगळीकडे रूढ झालेले आहेत. आपण आता पुढची म्हण बघणार आहोत. ती आहे, माझ्या मते प्रत्येकाला मी जसं लिहून आणलेलं आहे ते दिसतंय, वाचता येतंय, त्यामुळे प्रत्येकाने बघायचंय आणि मोठ्याने वाचायचं पण आहे. पुढची आपली म्हण आहे, ऊस गोड लागला म्हणून मुळा सगट खाऊ नये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्याच्यातून आपल्याला या म्हणी जरी असतील तरी आपल्याला अनेक आयुष्यातले उपदेश, जीवन कसं जगावं, ह्या सगळ्या गोष्टी याच्यातून आपल्याला मिळत असतात. फक्त आपला दृष्टिकोन बघण्याचा जो आहे हा खूप वेगळा ठेवला पाहिजे. आपल्याला जे आयुष्यातून मिळतंय त्याच्यामध्ये आपण समाधानी असलं की या निरीक्षणातून आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकू शकतो. त्या पद्धतीने आता पुढच्या आपण म्हण पाहणार आहोत. वरची लिहून झाली असेल तर मी ही मिटवतीये. प्रत्येकाच्या क्लासवर्कमध्ये मी बोर्डवर जेवढं सगळं काही लिहून घेते ते प्रत्येक शब्द न शब्द मला लिहिलेलं हवंय. आपल्याला पुढची म्हण पाहायची आहे.
5वी, ऊस गोड लागला. ऊस गोड लागला. म्हणून मुळापासून खाऊ नये. मुळापासून खाऊ नये. बघा, मी सुरुवातीलाच तुम्हाला प्रत्येकाला सांगितलेलं आहे की परिस्थितीनुसार जसे जसे अनुभव आले त्यानुसार या म्हणी प्रचलित झालेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक म्हणीचा अगदी शब्दशः अर्थ आपल्याला घेता कामा नये. ती नेमकी परिस्थिती जाणली पाहिजे, त्याचा अभ्यास आपला असला पाहिजे आणि त्यानुसार या म्हणी कशा, कुठं, कधी वापरायच्या हे आपल्याही लक्षात आलं पाहिजे. आता आपली पुढची जी म्हण आहे, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. आता प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे की ऊसाची चव ही कशी आहे. ऊसाचा रस पिलेला असतो, ऊस खाल्लेला असतो. आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की ऊसापासून साखर तयार केली जाते, ऊसापासून गूळ तयार होतो. म्हणजे ऊस कसा असतो तर गोडच असतो. याच्यामध्ये त्याची चव सुद्धा सांगितलेली आहे ते म्हणीमध्ये. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. तर एखादी गोष्ट जर का चांगली आहे, ती आपल्याला मिळालेली आहे, प्राप्त झालेली आहे, पण त्याचा आपण अति हव्यास करू नये. एखादी गोष्ट आपल्याला आवडली म्हणून त्याचा अतिरेक करू नये. हे मुळात या म्हणीद्वारे आपल्याला सांगायचं आहे की कोणतीही गोष्ट चांगली असली तरी पण त्याचं एक प्रमाण आपल्याला अपेक्षित ठेवावं लागतं. त्या प्रमाणाच्या बाहेर आपण जर का त्याचा उपयोग करायला घेतला तर अजून एक या ठिकाणी म्हण आपण वापरू शकतो, अति तिथे माती. त्या पद्धतीनं त्याच्यातून आपल्याला जे साध्य करायचं आहे ते अजिबात ते साध्य होत नाही. म्हणून कोणत्याच गोष्टीचा कधीच अतिरेक असू नये. मग तो जेवणातला असू द्या, एखाद्या गोष्टीचा, एखाद्या वस्तूचा असू द्या, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा परिणाम त्याचा नुकसानकारकच असतो. म्हणून ऊस जरी गोड असेल तरी आपण त्याच्या मुळासकट त्याला खात नाही. ज्या ठिकाणचा भाग आपल्याला टाकून द्यायचा असतो तो मुळातच आपल्याला फेकून द्यायचा भाग आपल्याला फेकूनच द्यावा लागतो. तो गोड असतो म्हणून आपण त्या मुळाचा मूळही खात नाही. या पद्धतीत थोडक्यात या म्हणीचा अर्थ असा होतो की अतिरेक करू नये. साधा सरळ अर्थ आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न केल्यामुळे आपल्या आयुष्याला एक यश प्राप्ती होते. जे आपल्याला ध्येय प्राप्ती आहे ती आपण संपादित करू शकतो. पण कोणत्याही गोष्टीचा आपण अतिरेक केला, त्या प्रमाणापेक्षा जास्त त्याचा उपभोग घेण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी केवळ नुकसानच आपल्याला प्राप्त होऊ शकतं. या पद्धतीत आता बघा, अजून पुढची आपल्याला म्हण बघायची आहे. आतापर्यंतच्या ज्या तुम्ही म्हणी ऐकल्या किंवा मी त्याचं स्पष्टीकरण केलं, त्याचा अर्थ सांगितला, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही एकदा मनातल्या मनात वाचन करा आणि त्यामधून तुम्हाला जर का काही कळालं नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. शंका असतील तर लगेच आजच्या तासिकेमध्ये तुम्ही त्या शंका विचारू शकता. आपल्याला पुढची म्हण बघायची आहे. 6वी म्हण आहे आपली. तुमच्या वाचनामध्ये तुम्हाला जर का अवंतर वाचनाची सवय असेल तर या अनेक शब्दांचा तुम्ही वाचनामध्ये प्रयोगही केला असेल, पण त्याचा शब्दशः अर्थ न घेता आपल्याला नेमका आज अर्थ समजून घेतलेला आहे. तर जे अवांतर वाचन तुम्ही करताय तर त्या म्हणींचा वापर केल्यावर तुम्हाला आता त्या उतारातला नेमका अर्थ सुद्धा कळेल. पुढचा आपला म्हण आहे पुढची, आधी पोटोबा मग विठोबा. आधी पोटोबा मग विठोबा या अर्थाने. आता पोट हे तर प्रत्येकाला माहिती आहे आपल्या शरीराचे एक अवयव आहे, अत्यंत महत्त्वाचा असा अवयव आहे. त्या अवयवासाठी आपण अनेक गोष्टी करत असतो, अनेक पदार्थ आपण खात असतो. प्रत्येक आपली इच्छा ज्या ज्या पदार्थ खाण्याची असते ती आपण पूर्ण करून आपलं पोट भरत असतो. पण आधी पोटोबा आणि मग विठोबा. विठोबा म्हणजे अर्थातच विठ्ठल किंवा ब्रह्म, ज्याच्यामध्ये आपलं मन रमतं अशा गोष्टी. पण
आधी पोटोबा आणि मग विठोबा म्हणजेच काय की अगोदर आपल्या स्वार्थाचा विचार करायचा, जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती पूर्ण करून घ्यायची आणि त्यानंतर आपण देवाचं नामस्मरण करू शकतो, अशा प्रकारची वृत्ती. त्यामुळे जर स्वतःच्या स्वार्थाचा विचार अगोदर केला आणि त्यानंतर आपण परमार्थाचा विचार केला तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या विचारामध्ये काय पाहिजे, अगोदर इतरांचा विचार पाहिजे, अगोदर समोरच्या व्यक्तीचं सहकार्याचा विचार पाहिजे आणि त्यानंतर आपण आपला स्वतःचा विचार केला पाहिजे. या अर्थाने या म्हणीचा अर्थ असा होतो की स्वतःच्या स्वार्थाचा विचार करणे, स्वार्थाचा विचार करणे. तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. तरी पण अशा परिस्थितीमधून जर का काही ह्या गोष्टी निघत असतील तर पूर्वीचे लोक बरोबर म्हणायचे, देवधर्माचं जर करायचं असेल तर त्याचा कंटाळा करता ज्या वेळेला भूक लागली त्या वेळेला बरोबर आपलं पोट अगोदर भरून घ्यायचं किंवा आपला स्वार्थ साधून घ्यायचा. पोट भरणं म्हणजे काय की तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट कोणत्याही प्रयत्नाने आपण आपल्याकडे मिळवून घ्यायची आणि त्यानंतर इतरांचा विचार करायचा. तर ही वृत्ती चुकीची आहे आणि त्या वृत्तीला अवलंबूनच ही म्हण तयार झाली आहे की आधी पोटोबा आणि मग विठोबा, म्हणजे स्वतःचा विचार पहिले करायचा, स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा आणि मग इतरांचा विचार करायचा. तीच गोष्ट इतरांना हवी आहे की नकोय ह्या गोष्टीचा मात्र विचार करायचा नाही. आज आपण जसं मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगितलं की हे एक भाषेचं सौंदर्य आहे. भाषेमध्ये सौंदर्य निर्माण करण्यासाठी म्हणींचा वापर आपण करू शकतो. अनेक गोष्टींमध्ये कमीत कमी शब्दांमध्ये आपल्याला जो विस्तृत अर्थ समजून सांगायचा असतो त्यामार्फत या म्हणींचा उपयोग मराठी भाषेमध्ये केलेला जातो. त्यामुळे मराठी भाषेचं हे एक अलंकार आहे जे या भाषेला सौंदर्यामध्ये रूपांतरित करतं आणि आपण आपलं व्यक्तिमत्व जसं अलंकाराने निखरतो त्याच पद्धतीनं म्हणी ह्या मराठी भाषेला समृद्ध करतात. मराठी भाषेचा तो एक अलंकार आहे. आपण ज्या ज्या वेळेला अवांतर वाचन करत असतात त्या त्या वेळेला लक्ष देऊन समजून निरीक्षण करून अभ्यासून ह्या गोष्टी नक्की बघा, जेणेकरून तुमच्या वाचनात अशा अजून किती म्हणी येतात किंवा तुमच्या घरात तुमच्या परिसरामध्ये किती जणांना म्हणींचा वापर करायची सवय आहे. घरातले आपले ज्येष्ठ जे आजी आजोबा आहेत ते नेहमी अशा म्हणींचा वापर करत असतात. त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही, पण आजपासून तुमच्या लक्षात येईल की अरे आजीनं आज म्हणीचा वापर केलेला आहे, आजोबांनी या ठिकाणी म्हण वापरलेली आहे. किंवा जोपर्यंत तुम्हाला स्वतःला अवांतर वाचनाची तुम्ही सवय लावून घेत नाही तोपर्यंत असे नवीन नवीन शब्द आणि त्याच्यातला गांभीर्याने लपलेला अर्थ हा तुमच्या लक्षात येणार नाही. मी आशा करते की आजचा जो म्हणी हा भाग आपण शिकलोय, ज्या मी काही 5-6 म्हणी घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला प्रत्येकाला समजल्या असतील, त्याच्या मागचा मूळ अर्थ तुमच्या लक्षात आलेला असेल. त्या अर्थाला आणि त्या म्हणींना तर तुम्हाला पाठ करायचंच आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला अजून एक गृहपाठ देणार आहे, तो मात्र तुम्ही नक्की पूर्ण करायचा आहे. आजचा आपला गृहपाठ आहे पहिला प्रश्न, वर्गपाठातील म्हणी व त्यांचे अर्थ पाठ करा. तसाच अजून एक प्रश्न तुम्हाला मी गृहपाठासाठी देतेय. प्रश्न दुसरा, अवांतर वाचनाच्या माध्यमातून नवीन 10 म्हणी शोधून लिहा. आजचा जो आपण घटक शिकलोय यामुळे तुमच्या लक्षात येईल की अवांतर वाचन करताना कुठं लक्ष दिलं पाहिजे, कोणती म्हण आहे, कोणतं साधं वाक्य आहे या किंवा कोणते कोणते विशेषण याच्यात आलेले आहेत. या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला अवांतर वाचन करायची सवय लागेल, नवीन शब्दसंपदा तुमची वाढेल आणि त्यामुळे तुमची निरीक्षण
संपदा सुद्धा वाढत राहील. ह्या दोन्ही जे प्रश्न मी दिलेले आहेत ते पुढच्या तासिकेपर्यंत मला पूर्ण करून आणून दाखवायचे आहेत. काही शंका असतील तर परत एकदा विचारा, नाही तर आपण पुढच्या तासिकेत याबद्दल चर्चा करूया. धन्यवाद.